एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। राज्यातल्या आघाडीबाबत विधानसभा निवडणुका अगदी आता जवळ यायला लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या आघाडीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये एकमत झालेलं आहे। सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट झाली आणि विधानसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचं देखील आपल्याला समजतंय। त्यामुळे आघाडीवर विधानसभेच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस येती विधानसभा निवडणुकी एकत्रच लढणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। आपल्या सोबत आहे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर। अमेय, काय नेमकी चर्चा झाली आहे, काय अधिक माहिती आहे? थोड्याच वेळापूर्वी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या ज्या विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याबद्दल ही भेट झालेली आहे। आपल्याला माहिती आहे वाटपाचा फॉर्म्युला काय असणार, आघाडी व्हायची तर कशी होणार, या सगळ्या मुद्दे महाराष्ट्रामध्ये चर्चेत होते। त्यावेळेला असं सांगितलं गेलं होतं की या दोन नेत्यांमध्ये अगोदर चर्चा होईल आणि त्यानंतर मग राज्यातल्या नेत्यांमध्ये चर्चा होईल। त्याप्रमाणे आता सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे आणि करण्याबद्दल एकमत झालेले आहे। आघाडी करूनच येणारी निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी लढवतील असे सातत्याने विधान शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये असताना केलेलं होतं आणि त्याप्रमाणे ही बैठक झाली आणि ही आता चर्चा झालेली आहे असं आपल्याला कळतंय। पण याबद्दल जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, कोणाला किती जागा मिळतील किंवा इतर जे पक्ष सोबत घ्यायचे आहेत त्यांना किती जणांना सोबत घ्यायचं आणि किती जागा द्यायच्या याबद्दल काही चर्चा झाली आहे का हे आपल्याला आता कळू शकत नाहीये। ते आपण थोड्या वेळाने सांगू शकू। पण एक मात्र नक्की आहे ते म्हणजे सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी आघाडी करण्यावर एकमत झालेलं आहे आणि त्यामुळे आघाडीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। निवडणूक आघाडीकडूनच लढवली जाईल हे आता स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद अमेय, या सगळ्या माहितीबद्दल। आगामी जी निवडणूक आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर एकत्र लढवणार आहेतच, पण जागा वाटपावरून महायुतीतले घटक पक्ष मात्र नाराज आहेत। जागा वाटपापासून निश्चित न झाल्यानं ते नाराज झालेत आणि राजू शेट्टी, महादेव जानकर